आणि आज आपण आहोत डलहौसीमध्ये आणि डलहौसीचा क्लायमेट इतना सुपर्ब आहे ना की ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेट 4 डिग्रीचा टेम्परेचर चालला आहे. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता आणि हा आपल्या गॅलरीतून एक व्ह्यू तुम्हाला दाखवतो. जबरदस्त व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. फुल ग्रीन पहाड आहे. अजून डलहौसीमध्ये स्नो पडलेला नाही आहे, त्यामुळे डलहौसीमध्ये तुम्हाला असेच ग्रीनरी तुम्हाला बघायला दिसणार आहे. आपण खजियारला जाणार आहे. खजियार इज नोन ॲज मिनी स्वित्झर्लंड. केव्हाही तिथे बर्फ पडते त्यावेळी, पण सध्या बर्फ पडलेली नाही आहे म्हणून तिथे आता पूर्ण ग्रीनरी आहे. तरी पण आपण ती प्लेस एक्सप्लोर करणार आहे जस्ट बिकॉज खूप सुंदर आणि खूप वाईड स्पेस आहे तिथे. अचानक करून आता सनराईज झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सनराईजची डायरेक्ट किरण जी अर्ली मॉर्निंगची आहे ना ती भाई आपल्या तोंडावर पडते. तुम्ही हा व्ह्यू पाहाल ना, द फर्स्ट सनराईज डोंगरांच्या मधून. हे बघा, सी दिस व्ह्यू. त्या 2 डोंगरांच्या मधून हा सनराईज होतोय आणि काय हा व्ह्यू आहे. पूर्ण व्हॅली जी आहे ही ती त्या सनराईजमुळे एकदम ओपन झालेली आहे. जसे आपण लहानपणी 2 डोंगरांच्या मध्ये तो सन काढायचो, राईट, सिमिलरली तोच व्ह्यू आज पेपरवरून आपल्या कॅमेऱ्यात आलेला आहे डायरेक्टली. काय भारी वाटतं हे बघायला यार. कुठपर्यंत हॉटेल पसरलेत बघा, बापरे. त्या डोंगरापासून ह्या डोंगरापर्यंत सगळं काही कव्हर केलं आहे या लोकांनी. फक्त टुरिझम पाहिजे इकडे. आपला नाश्त्याचा टाईम झालेला आता आणि आपण पण नाश्ता करायला आलो. तर मेन्यू एकदा चेक करून घेऊया काय. सो बेसिकली पोहे आहेत, ते सगळीकडे कॉमन आहेत. त्यानंतर पराठे आहेत, पराठे लोड होतात अजून एक एक करून. वाव, हे सँडविचेस आहेत भाई, मस्त सँडविचेस. मेयो सँडविचेस आहेत, गेस क्रीम वगैरे टाकून आहे. त्यानंतर जे आहे ते ब्रेड जॅम आहे. तर मी माझी प्लेट ऑलरेडी सजवलेली आहे आणि ही गरम गरम चाय त्यासोबत. तर बाकी मेंबर्स तिथे थंडीमध्ये कुडकुडलेले आहेत आणि बिंदास खात आहेत. सो वन ऑफ द बेस्ट नाश्ता ह्या थंडीमध्ये. आता आपण आलेलो आहे ह्या बस स्टँडला हिमाचलच्या. इथे पाठी पाहू शकता सगळं बस स्टँड आहे. इकडे हिमाचल टुरिझमवाल्या बस लागतात आणि आपली मंडळी संपूर्ण इथे उभी आहे. सगळे एक्साइटेड आहे, फुल ऑन धमाल. इरा, बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. कसा आहे क्लायमेट भाई? मस्त मस्त एकदम छान छान. हाऊस द क्लायमेट ब्रो? सगळ्यांची कोंबडी झालेली आहे पण तोंडात आवाज निघत नाही आहे, पण तरी धमाल आहे. आता इथून आपण जाणार आहे खजियारला. की इथे खजियारमध्ये ससे आणि पिजन्स वगैरे आहेत. तर ते तुम्हाला फोटो काढायला देतात छान असे. पर फोटो 50 रुपीजचा फोटोग्राफ आहे आणि तुम्ही ते फोटो काढू शकता त्याच्यासोबत आणि आनंद घेऊ शकता त्या फोटोचा. मॅडम तो क्या कर बास्केट पकड़ के खिंचवा तर मस्त पैकी वीडियो बनाओ ऐसे उड़ता हुआ। ओ भाई वो तो काट रहा है यार ये तो. इसको टच कबूतर. करना, बाकी सब कुछ करो। किती गोड आहेत म्हणा. मैम करो ऐसे पीछे डाल के ऐसे। मेरे घर में है. तसंच ही पूर्ण हा जो लेक आहे ही खजियार लेक आहे. आल्यानंतर एक गोष्ट कळली आहे की खजियारचा जो ॲक्च्युअल सीन आहे तो फक्त आणि फक्त विंटर सीझन्समध्ये आहे, जेव्हा तो संपूर्ण फ्रीजन झालेला असतो, स्नोनी भरलेला असतो. आता तुम्ही जर इथे पाहायला येणार आहे तर फक्त तुम्हाला नेचरची ब्युटी दिसेल पाहायला. जो आजूबाजूचा जो नेचर तुम्ही बॅकग्राऊंडला पाहत असाल, हे ग्रीन झाडं वगैरे, तिकडे थोडेसे फोटोसाठी बनवलेले लोकेशन्स आहेत आणि ते थोड्याशा ॲक्टिव्हिटीज होत आहे. तर बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत आताच्या सीझनला. कारण की आता स्नो आहे तो थोडासा लेट झालेला आहे इथे, नाहीतर इतक्यात डिसेंबरपर्यंत स्नो हा संपूर्ण भरलेला असतो इथे. पण जेव्हा आपण लोकांना विचारलेलं की इथे का स्नो नाही पडलेला आहे तर ते म्हणतात की ग्लोबल वॉर्मिंगचा पार्ट असू शकतो, कारण की इतक्यात बर्फ पडलेला पाहिजे इथे. त्यामुळे ह्याचं बघण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त स्नोमध्ये मजा आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे कुठल्याही चांगल्या ॲक्टिव्हिटीज नाही आहेत करण्यासारख्या, एक नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत. फोटोग्राफीसाठी प्रत्येकजण इथे उभा आहे आणि तुम्ही फोटोग्राफी इझिली करू शकता. एकदम कॉमन प्राणी आहेत ते म्हणजे आपली प्रजाती माकडं. फुल एन्जॉय करतायत ती लोक हा विंटर सीझन. एक धाव झालाय माझ्याकडे जाऊ भाई, काम पीट केला असता यांनी, जरासाठी वाचलो. खजियारचा आनंद घेऊन आता आपण जाणार आहे लॉर्ड शिवाचा स्टॅच्यू बघायला आणि इथूनच आपण वॉक करतोय. आपली मंडळी सगळी इथून पाठून चालत येते. ह्या रोडला जायचं आहे आणि आपला तो समोर स्टॅच्यू जो दिसतोय ना त्या स्टॅच्यूला आपल्याला पोचायचं आहे. फुल सिनिक बेस्ट पोचलेलो आहे आम्ही आता लॉर्ड शिवाच्या टेम्पलला.
खूप बेसिक टेम्पल आहे, एकदम नॉर्मल असं टेम्पल आहे, बट तो स्टॅच्यू जो आहे ना तो माउंटन्सच्या पार आहे, तुम्ही पाहू शकता. हा जो टेम्पल आहे हा किती बेसिक टेम्पल आहे तुम्ही बघा. आणि पाठी शिवाचा एवढा मोठा स्टॅच्यू आहे, सिनिक वे आहे, पाठी क्लाउड्स आहेत पाहू शकता, एकदम सीनरी आहे, माउंटन्स आहेत, त्यामध्ये इतका सुंदर असा स्टॅच्यू उभा केलेला आहे. आणि आपण आता क्लोज जातोय, पाहू शकता हे बघा केवढी मोठी मूर्ती आहे, सुपर्ब बॅक सिनारिओ. आणि हा जो आहे तो आहे शिवाचं मंदिर. बाई पॅरासेलिंग जोरदार चालू आहे इथे, आणि ही लांब गेलेली आहे पॅरासेलिंग. ही लँडिंग बघा पॅरासेलिंगची यार, सुपर्ब लँडिंग आहे. कुठे त्या डोंगरापासून आहे ना, त्या डोंगरापासून ते या डोंगरापर्यंत लँडिंग. सुपर्ब डायरेक्टली खाली लँड आहे भाई. लँड